हॅलो गाईज, तर मी आले आहे माझ्या मामीच्या घरी कारण ते गेलेत ऑफिसला आणि काऊ गेले शाळेत. तर त्यांचा दोघांचा टायमिंग 7चा आहे. सगळं घरातले कामं तर नाही आवरलेत अजून, फक्त त्यांचं टिफिन वगैरे झालेलं आहे, बाकीचा पसारा तसाच पडला आहे. आणि आता मी आले इथे काऊला घेऊनच जाणार आहे कारण की ती शाळा इथे जवळच आहे ना. तर मग तोपर्यंत मला इथेच थांबेल. आता आम्ही इथून निघणार 2 वाजता. तर आता मी तुम्हाला भेटवते. माझी मामाची मुलगी आणि कावेरीला बहीण पण लागते आणि ते लोक एकदम बेस्ट फ्रेंड सारखे राहतात. ही आहे रुचिता आणि ऋषिल. ते हे दोघे तिघे पण एकदम बेस्ट फ्रेंड सारखे राहतात. खूप खेळतात, खूप मस्ती करतात. सॅटर्डे संडे 2 दिवस ती इथेच असते यांच्यासोबत. तर भेटूया नंतर. बाय गाईस. ठीक आहे. मग ना मला तीन वर्षाचा दोस्त होता, तर पिपलच्या झाडला बघितला. मग ना ते दादाला विचारला, हवा होता जोरात. मग ते दादाला विचारला, दादा फक्त सगळे झाड हिला लागला, हेच झाड कसं हिलत नाही. ते दादा बोलला, मला पण नाही माहिती. ती आजी बोलली, आणि ते असं हिलत नाही, थांब मी जाते. कोण रात्री आजी लोक जात नाही. खूप वगैरे रात्री आजी लोक झोपतात, आजी लोकांना गाय झोप लागते, कोण जात नाही रात्रीच्या टायमाला. आजी काय पण बोलत नको बसूस. अगर तुझ्या फ्रेंडनी ना अगर तुला काय नाही बोलला, अगर तर खोटा असला झुटा असला काय करणार. चालणार आहे आणि माझं डोकं दुखायला लागलंय आणि हे रोजच होतं. कावेरी आली, आम्ही निघालोय घरी. तेव्हा काकू कसं बघतो, मोठे मोठे डोळे. तर गाईस, आम्ही पोचलो आहोत घरी. आता भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय बाय. बाय.